मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं। एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। 2 दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगली जुंपली होती। यावरून आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं। एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। शनिवारी दिनांक 7 प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहेत याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं। विरोधात बोलणारा प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात, प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात, हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे। ज्या पद्धतीनं जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असं प्रसाद लाड म्हणालेत। याचबरोबर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा। ज्यावेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले, त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाडली असती। राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून येतो, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे आहेत, राजा तुमच्या मागे, आम्ही मराठे एक आहोत, ताकदीनं उभं राहू, याचा ढोंगीपणा उघड करू असं म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। पद्धतीमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहे, याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं। प्रत्येक जण हा फडणवीसांचा माणूस, प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस। ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं, हिंमत आहे तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा। ज्या वेळेला प्रथम मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले, त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते। राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो, तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उभे करा, राजा तुमच्या मागे, आम्ही सगळे मराठी एक आहोत, ताकदीने उभे राहू आणि याचा ढोंगीपणा, पवारांचं घातलेलं कातडं हे याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही।